श्री स्वामी समर्थ. एकादशीच्या दिवशी तुम्ही फक्त उपवास करून थांबणार असाल, तर आजचा हा उपाय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण एकादशीच्या दिवशी गाईला श्रद्धेने केळी खाऊ घालण्याचा एक धार्मिक उपाय आपल्या शास्त्र परंपरेमध्ये सांगितला आहे. असं मानलं जातं की गायीची सेवा ही अत्यंत पुण्यदायी सेवा आहे आणि गुरुग्रहाशी संबंधित शुभत्व वाढवण्यासाठी गाईला पिवळ्या रंगाचे अन्न अर्पण करण्याची परंपरा आहे आणि म्हणूनच एकादशीच्या दिवशी गायीला केळी खाऊ घातली तर गुरुग्रहाची कृपा मिळावी, घरात सुख समृद्धी वाढावी, अडलेली कामे मार्गी लागावीत आणि जीवनात सकारात्मकता यावी अशी धार्मिक श्रद्धा आहे. हा उपाय नेमका कसा करायचा आहे तर बघा मंडळी, आपण एकादशी ही 24 ऑगस्ट रोजी आहे आणि एकादशीच्या दिवशी आपण हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय नेमका कसा करायचा, किती केळी गायीला खाऊ घालायची, कोणत्या पद्धतीने खाऊ घालायची, गाय दिसली नाही तर काय करायचं आणि सर्वात महत्त्वाचं, एकादशी, भगवान विष्णू, गाय आणि गुरुग्रह यांचा या उपायाशी नेमका संबंध तरी काय आहे? आजच्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी तुम्हाला एक छोटासा संकल्प आणि प्रार्थनेचा उपाय देखील सांगणार आहे. एकादशी म्हणजे नेमकं काय? मंडळी, हिंदू धर्मामध्ये एकादशीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात. एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात. वर्षभर साधारणपणे 24 ह्या एकादशी असतात. अधिक मास असेल तर काही वर्षांमध्ये एकादशीची संख्या ही वाढत असते. एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित तिथी मानली जाते. या दिवशी अनेक भक्त उपवास करतात, भगवान विष्णूंची पूजा करतात, विष्णू सहस्त्रनामाचा जप करतात, नामस्मरण करतात आणि सात्विक आचरण करण्याचा प्रयत्न करतात. एकादशीचा मुख्य संदेश फक्त उपवास एवढाच नाही, तर मनावर नियंत्रण, इंद्रियावर संयम, भगवंताचे स्मरण आणि सात्विक जीवनाकडे वळणे हा देखील या दिवसाचा महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच कोणताही उपाय करताना केवळ उपायावर अवलंबून न राहता भक्ती, सदाचार आणि चांगले कर्म यांनाही महत्त्व देणं आवश्यक आहे. आता आपण येऊया या उपायाकडे. एकादशीच्या दिवशी गायीला केळी खाऊ घालण्याची परंपरा अनेक भक्त श्रद्धेने पाळतात. विशेषतः पिवळ्या रंगाचे फळ म्हणून केळीला गुरुग्रहाशी जोडली जाते, अशी ज्योतिषीय मान्यता आहे. गुरु म्हणजे बृहस्पती. वैदिक ज्योतिषात गुरुग्रहाला ज्ञान, धर्म, सद्बुद्धी, शिक्षण, गुरुतत्व, समृद्धी, मान-सन्मान आणि शुभत्वाशी संबंधित मानले जाते. म्हणूनच ज्याच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह कमजोर आहे, अशा ज्योतिषीय विश्लेषणातून सांगितलं जातं, ते अनेकदा गुरुशी संबंधित धार्मिक उपाय करतात. त्यापैकी गायीची सेवा हा एक पारंपरिक उपाय मानला जातो. गायीलाच महत्त्व का दिलं जातं? तर मंडळी, आपल्या भारतीय धार्मिक परंपरेमध्ये गायीला अत्यंत पूजनीय मानलं जातं. गायी हा केवळ एक प्राणी नसून भारतीय संस्कृतीमध्ये तिला मातेसमान स्थान दिलं गेलं आहे. 33 कोटी देव हे गायीच्या शरीरामध्ये वास करतात. गोसेवा आणि गोदान यांना धार्मिक परंपरेमध्ये पुण्यकारक मानलं जातं. म्हणूनच गायीला अन्न देताना त्यामागे एक भावना असते. आपल्या हातून एका जीवाची सेवा व्हावी आणि हीच सेवा जेव्हा भक्तिभावाने केली जाते, तेव्हा तिचं आध्यात्मिक महत्त्व अधिक वाढतं, अशी श्रद्धा आहे. आता केळीच का? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, गायीला केळीच का द्यायची? ज्योतिषीय परंपरेनुसार पिवळा रंग गुरुग्रहाशी संबंधित मानला जातो. हळद, चणा डाळ, पिवळी फळं आणि काही पिवळ्या वस्तू गुरूशी संबंधित उपायांमध्ये वापरल्या जातात. केळ्याचा रंग पिवळा असल्यामुळे आणि ते सात्विक फळ मानले जात असल्यामुळे गुरुग्रहाशी संबंधित उपायांमध्ये त्याचा उपयोग करण्याची परंपरा आढळते. म्हणून एकादशीसारख्या भगवान विष्णूंना समर्पित दिवशी गायीला श्रद्धेने केळी अर्पण करण्याला काही विशेष महत्त्व भक्तजन देतात. गुरुग्रह आणि भगवान विष्णू, इथे एक सुंदर धार्मिक संबंध समजून घ्या. भगवान विष्णू हे पालनकर्ते मानले जातात आणि गुरु म्हणजे ज्ञान, धर्म, विवेक आणि मार्गदर्शनाचं प्रतीक मानलं जातं. म्हणून एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचं स्मरण करून, गायीची सेवा करून आणि गुरुग्रहाशी संबंधित पिवळ्या फळांचं दान किंवा अर्पण करून शुभत्वाची प्रार्थना करण्याची परंपरा आहे. आता हा उपाय करताना मनामध्ये एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे, की देवा, मला फक्त पैसा नको, मला योग्य बुद्धी, योग्य मार्ग आणि चांगले कर्म करण्याची शक्ती दे. कारण गुरु मजबूत असण्याचा अर्थ फक्त आर्थिक फायदा असा नाही. ज्ञान, विवेक, चांगले मार्गदर्शन, योग्य निर्णय आणि जीवनात योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन मिळणं यांनाही गुरुच्या तत्वाशी जोडले जाते. आता उपाय कसा करायचा आहे? आता लक्ष देऊन ऐका. एकादशीच्या दिवशी सकाळी शक्य तितक्या लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ कपडे घाला
भगवान विष्णूंचं स्मरण करा. तुमच्या श्रद्धेनुसार ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. त्यानंतर शक्य असल्यास जवळच्या गायीला श्रद्धेने केळी खाऊ घाला. आता ही केळी कशी खाऊ घालायची आहे बघा. आपल्याकडे सफेद गाय किंवा तांबडी गाय किंवा तुमच्याकडे कोणत्याही रंगाची गाय असेल त्या गायीजवळ जायचंय. जाताना आपल्याबरोबर एक अगरबत्ती न्यायची, हळदी-कुंकू, पाण्याचा तांब्या न्यायचा बरोबर आणि त्या गायीजवळ जायचंय. गायीच्या पुढच्या दोन्ही पायावर पाणी टाकायचंय. गायीच्या मस्तकावर हळदी-कुंकू, अक्षता लावायच्या आहेत. गायीला फूल अर्पण करायचंय. पायावरही हळदी-कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचंय. गायीला अगरबत्ती असेल तर गायीला ओवाळायचंय आणि दिवा असेल तर दिव्याने गायीचं औक्षण करायचंय. त्यानंतर गायीला आपण केळी खाऊ घालायची आहेत आणि मनामध्ये प्रार्थना करायची आहे, की "हे गोमाते, माझ्या घरात जे काही दुःख दारिद्र्य आहे ते निघून जाऊ दे. माझ्या घरात सुख समृद्धी नांदू दे. आम्हाला चांगली सद्बुद्धी लाभू दे. आमच्या हातून चांगले कार्य घडू दे. आमच्या हातून तुझी अशीच गोसेवा घडू दे." आणि हा उपाय करताना आपण दिखाव्यासाठी करू नये. फोटो काढण्यासाठी, सोशल मीडियावर टाकण्यासाठी किंवा लोकांना दाखवण्यासाठी करण्यापेक्षा आपण भावभक्तीने कोणताही उपाय करताना मनामध्ये श्रद्धा, भाव, विश्वास हा असलाच पाहिजे. तरच कोणतीही सेवा, कोणताही उपाय हा फलप्रद होत असतो. तर बघा, अजून आपण काय बोलू शकतो हा उपाय करताना? "हे भगवान विष्णू, आज एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या हातून गोसेवा घडत आहे. माझ्या जीवनातील अज्ञान दूर करा. मला सद्बुद्धी द्या. माझ्या कुटुंबावर कृपा करा आणि योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या." यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा तुम्ही मंत्र म्हणू शकता किंवा ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचाही जप तुम्ही करू शकता. पण बघा मंडळी, मंत्रापेक्षा भावना मोठी आहे. या उपायांचे फायदे काय आहेत? तर बघा आता आपण त्या भागाकडे येऊया, ज्यासाठी अनेक लोक हा उपाय करतात. धार्मिक आणि ज्योतिषीय मान्यतेनुसार गायीची सेवा आणि गुरूशी संबंधित वस्तूंचं दान किंवा अर्पण केल्याने पुढील प्रकारचे शुभ परिणाम मिळावेत अशी श्रद्धा आहे. गुरुग्रहाचे शुभत्व वाढण्याची प्रार्थना. ज्योतिषात गुरु शुभत्वाचा ग्रह मानला जातो, म्हणून गायीला केळी अर्पण करून गुरुग्रहाची कृपा मिळावी अशी प्रार्थना केली जाते. ज्ञान आणि सद्बुद्धी. गुरुचा संबंध ज्ञान आणि विवेकाशी जोडला जातो. म्हणून विद्यार्थ्यांनी किंवा शिक्षण क्षेत्रात असलेल्या व्यक्तींनी गुरुशी संबंधित साधना श्रद्धेने करावी अशी परंपरा आहे. जीवनात योग्य व्यक्ती भेटणे, योग्य सल्ला मिळणे आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढणे याला गुरुच्या शुभत्वाशी जोडले जाते. घरात सकारात्मक वातावरण. गोसेवा ही पुण्यकारक सेवा मानली जाते. त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता आणि शांतता वाढावी अशी श्रद्धा आहे. गुरुचा संबंध धन, समृद्धी आणि विस्ताराशी जोडला जात असल्यामुळे आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात आणि समृद्धी यावी यासाठीही गुरुशी संबंधित उपाय केले जातात. मंडळी, आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तुम्ही एक केळ गायीला खाऊ घालाल आणि दुसऱ्या दिवशी लगेच तुम्हाला पैसा मिळेल किंवा तुमच्या जीवनामध्ये खूप मोठे बदल होईल असं नाही. हा उपाय तुम्ही श्रद्धेने करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही सतत प्रत्येक एकादशीला करायचा आहे आणि त्यानंतर काय म्हणजे आपल्याबरोबर काय त्याचे लाभ होतात ते बघायचं आहे. आता एकादशीच्या दिवशी गोसेवा ही विशेष का मानली जाते? एकादशीचा दिवस हा संयम, भक्ती आणि सात्विकतेशी जोडला जातो. गायीला अन्न देणे म्हणजे एका जीवाची सेवा आणि सेवा ही स्वतःमध्येच एक सुंदर आध्यात्मिक कृती आहे. म्हणून तुम्ही हा उपाय करत असाल तर मनात लोभ न ठेवता एक संकल्प करा. आज माझ्या हातून एका जीवाची भूक भागू दे आणि माझ्या हातून चांगले कर्म घडू दे. ही भावना खूप महत्वाची आहे. जर गाय उपलब्ध नसेल तर काही शहरांमध्ये प्रत्येकाला सहज गाय दिसत नाही. अशा वेळी उपाय करण्यासाठी गायीला शोधत फिरण्याची गरज नाही. जवळपास विश्वसनीय गोशाळा असेल तर तिथे सेवा किंवा अन्नदान तुम्ही करू शकता. पण अन्नदान करताना गोशाळेच्या नियमांचं पालन करा. प्रत्येक गायीला प्रत्येक प्रकारचं अन्न योग्य असेलच असं नाही. सेवा म्हणजे योग्य पद्धतीने करणे. महत्वाची गोष्ट म्हणजे गायीला केळी देताना खूप जास्त केळी देऊ नका. गायीला काय खायला द्यायचं याबाबत स्थानिक गोशाळेचा किंवा पशुपालकांचा सल्ला घेणं महत्वाचं ठरेल.
आणि प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेलं अन्न गायीसमोर नेऊ नका. केळीची साल रस्त्यावर टाकू नका. आपली धार्मिक सेवा दुसऱ्यांसाठी किंवा प्राण्यांसाठी त्रासदायक होईल अशी काही सेवा तुम्ही करू नका. म्हणजे कोणती सेवा करताना म्हणजे आपण ही उपाययोजना करायची आहे की आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही. गाईला केळी अर्पण केल्यानंतर घरी परतल्यावर भगवान विष्णूंच्या प्रतिमेसमोर किंवा घरातील देवघरात दिवा लावा. तुमच्या श्रद्धेनुसार तुळशीला नमस्कार करा आणि काही वेळ शांत बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जपा. मनात तुमची इच्छा सांगा, पण शेवटी असं नक्की म्हणा, माझ्या इच्छेपेक्षा माझ्यासाठी जे योग्य आहे तेच मला मिळू दे. ही प्रार्थना खूप सुंदर आहे. गुरुग्रहासाठी विशेष संकल्प. जर तुम्हाला गुरुग्रहाशी संबंधित हा उपाय करायचा असेल तर गाईला केळी अर्पण करताना असा संकल्प तुम्ही करू शकता. आज एकादशीच्या पवित्र दिवशी भगवान विष्णूचं स्मरण करून मी गोसेवा करत आहे. माझ्या जीवनातील अज्ञान, अडथळे आणि चुकीचे निर्णय दूर होऊ देत. मला सद्बुद्धी, ज्ञान, योग्य मार्गदर्शन आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची शक्ती मिळू देत. बृहस्पती देवांची कृपा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर राहू देत. त्यानंतर शांतपणे प्रार्थना करा. हा उपाय किती वेळा करायचा? तर हा उपाय तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार करू शकता. तुम्ही प्रत्येक एकादशीला तुम्ही असा संकल्प घेऊन हा उपाय तुम्ही करू शकता. अशी त्याची संख्या महत्त्वाची नसते बघा. सेवेमध्ये सातत्य आणि भावना ही महत्त्वाची असते. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली, नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते नक्कीच लिहायला विसरू नका. आणि आपला हा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.